मी त्या भोंदू बाबाचं मी समर्थन करत नाही, परंतु विषय असा आहे की मी एक व्हिडिओच बघितलाय. तिथं एक टेबलवर एक महिला झोपलेली आहे भोंगळी वरती पाय करून. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल मी अश्लील बोलतोय, अरे पण त्या बाया अश्लील करून आल्या ना. आता दोन्ही पाय वरती करू नये आणि मध्ये तो महाराज आहे, खाली तो आहे, तो जो आहे तिथं काय खाली आईस्क्रीम ठेवलेली होती, गुलाबजामुनचा पाक होता का कलाकंद होतं, हा तिथं चाटत आहे. कमीत कमी किती वेळ तरी त्यांनी ते केलेलं आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर तो उठला, त्यांनी हात धुतला त्याचा. पण माझं काय म्हणणं आहे, अरे तू त्यावेळेस तुझी जीभ धुवायला पाहिजे होती, तुझे दात घासायला पाहिजे होते. इतका घाणेरडा माणूस तू. आणि त्या महिला, त्या महिलांना मी बघा, मी सर्व महिला, मी महिलांचा आदर करतो, सर्व महिला तशानी, पण त्या ज्या महिला होत्या त्या ज्या महाराजासोबत, त्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की महिला एक महाराज आहे ना दोषी, त्याला फाशीची शिक्षा द्या, पण ह्या महिलांनाही म्हणजे या महिलांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आता मला सांगा, घरात एखादा म्हातारा व्यक्ती आला, बुजुर्ग आला, त्या बाया तिथं पाया पडता का? त्यांच्या कंबर दुखतात. पण या तिथं जाऊन त्या महाराज जवळ घोडे बनताय, वाकड्या तिकडे उभे राहत आहे कंबर वाकून. त्या बाईंना लाज नाही वाटली का? अहो, या बाया जे इतकं अवघड विषय झालेला आहे. मी तुम्हाला आता सांगतो की या जगामध्ये प्रेम उरलेलं नाहीये. काही महिला जे लग्न झालेलं असून एक दोन झगडे ठेवताय. काय करू त्यांना? काही ज्या महिला यांना एक प्रिय करा. अरे लाज वाटली पाहिजे. अहो माणसं जे, मला सांगा, ते पती प्रियकरांची काय हालत होत असेल, तुम्ही विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा. म्हणजे सांगा, या महिलांना आहे ना प्रेम कमी राहिलेलं. बघा, प्रत्येक महिला तशी नाही, मी अजून सांगतो, पण या महिलांना प्रेम राहिलेलं नाही. फक्त सेक्स आणि सेक्स जागृत झाले. ते यांचे व्हिडिओ बघून या महिलांचे डोके खराब झालेले आहे. त्यातल्या मी अजूनही म्हणतो की प्रत्येक महिला तशी नाही, पण मी म्हणतो आपल्या महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती फार खराब आहे. अशा महिलांपासून सावध राहिले पाहिजे. मी अशा महिलांना महिला म्हणत नाही, अशा तुम्ही यांच्यापासून कुठेतरी म्हणजे जनता वाचली पाहिजे. हो, ब्लॅकमेलर आहे. आणि या काय करतात, या कुठे पकडले गेल्या का म्हणतात आम्ही आत्महत्या करू, आम्ही विष पिऊ. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, पोलिसांवर पण दबाव येतो आणि सर्वसामान्य लोकांवर पण दबाव होतो. एखाद्या अड्ड्यावर अगर महिला आणि पुरुष पकडले जातात, पुरुषांवर गुन्हे होतात आणि महिलांना काय देतात त्याच्यात की बाबा म्हणजे त्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली. अरे पीडित नव्हती ती, दिवसानी कमी कमी तिने 100 माणसासोबत झोपती, 50 माणसासोबत झोपती ती काय ती पीडित. तर माझं असं म्हणणं आहे की दोघांवरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, हीच माझी सरकारकडे विनंती आहे. तर मंडळी, ह्या आहेत रमेश पाटील. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि सध्या ज्या काही महिला आहेत आणि त्या महिलांची जी काही प्रकरणं सध्या बाहेर येत आहेत, त्या प्रकरणाबद्दल रमेश पाटील हे आपल्याला बोलते झालेले आहेत. रमेश पाटील यांचं म्हणणं आहे की ज्या महिला भोंदू बाबांकडे जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्या शरीराची भूक भागवून घेतात, अशा महिला पीडित कशा असू शकतात? या महिला स्वतःहून जातात, स्वतःहून त्या ठिकाणी त्यांच्या शरीराची भूक भागवून घेतात आणि मग त्या महिला पीडित कशा होतील? बरं, यामध्ये अशा काही महिला आहेत ज्या याच पद्धतीचं काम नेहमीच करत राहतात आणि हे काम करत असताना समोरच्या व्यक्तीला त्या मोठ्या प्रमाणात फसवतात देखील. त्यांना पुढे बलात्काराचं प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करतात, लैंगिक छेडछाड झाली अशा प्रयत्नांमध्ये असतात आणि त्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांचं म्हणणं आहे की मी त्या महिलांचा खूप आदर करतो ज्या महिला पवित्र आणि पतिव्रता आहेत, ज्या महिला आपल्या पतीसोबत एकनिष्ठ आहेत, अशा महिलांचा मी खूप मोठ्या प्रमाणात आदर करतो. ज्या महिला आपल्या पहिल्या प्रियकरासोबत एकनिष्ठ असतील, अशा महिलांचा मी फार मान आणि सन्मान करतो. परंतु ज्या लफडेबाज महिला आहेत त्यांचा मी आदर करत नाही. ज्या महिला भोंदू महाराजसोबत त्यांच्या शरीराची भूक भागवत असतील, अशा महिलांना, तसेच त्यांचे पती हयात असताना देखील दुसऱ्या व्यक्तींबरोबर त्या शरीर संबंध ठेवतात, अशा महिलांचा आपण आदर करत नाहीत.
अशा महिलांना आपण खालच्या भाषेतच बोलणार, असं यावेळेस रमेश पाटील हे म्हणालेले आहेत. त्यामुळे ज्या महिला पुरुषांना ब्लॅकमेल करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर करतात, अशा महिलांच्या विरोधात रमेश पाटील यांनी हा आवाज उठवलेला आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.